सत्तर 71 72ची गोष्ट आहे ती. आणि मग दर गुरुवारी साधारणपणे ताईंच्या घरी आम्ही सगळे जमायचो. नवीन गझलकार, मग ज्यांना उर्दूचं अफाट ज्ञान आहे असे उर्दूचे काही शब्द ताईंना शिकायचे होते. ताईंची ती हे फार जिद्द, आणि मराठीबरोबरच उर्दूही आपल्याला उत्तम यावं, त्याच्या उच्चाराची नजाकत उत्तम यावी, त्याचं सौंदर्य जे उर्दूच्या उच्चाराचं, त्याचा लहेजा तो आत्मसात करण्याकरता त्यांनी अनेक जे असे शायर असतील, उर्दू प्रोफेसर असतील, या सर्वांना त्यांनी त्यातनं अभ्यास केला. मग त्यामुळं दर गुरुवारी आम्ही जाणं. आणि मग त्या ठिकाणी नाडकर्णी सर जेव्हा यायचे तेव्हा त्यांचे जिवलग मित्र मधुकर गोळवळकर, तार शहनाईकार, म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्रावरती, अशी बरीच मंडळी तिथे यायची. काही वेळा, मोजक्या वेळा वसंतराव देशपांडे तिथं आलेले होते. आणि मग गायच्या म्हणजे शशिकलाताई, आणि खूप वेळ व्हायचा. मग आम्ही खायला गप्पा व्हायच्या, आणि असं एक वेगळं नातं, मग कौटुंबिक नातं निर्माण झालं. माझी पत्नी, आमचे सर्व आमच्या घरी येणं, असं सर्व सुरू झालं. आणि त्यातून मग अनेक कार्यक्रम, त्यांनी विविध उपक्रम, म्हणजे विशेषतः आबासाहेब बर्वारे महाविद्यालयात ते प्रोफेसर होत्या झुऑलॉजीच्या, त्यावेळी तर त्या कार्यरत होत्याच, पण त्या निवृत्त झाल्यानंतर आणखीन त्यामध्ये त्यांनी रस घेतला. नानासाहेबांच्या आठवणी त्या खूप जागवायच्या. मुळात म्हणजे कौटुंबिक वातावरण, त्यांच्या आई आमच्यामध्ये सहभागी व्हायच्या, अतिशय मोकळं होतं. हे सर्वांना सामावून घेणं, हे करणं, तिथं कधी असं काही भेद, म्हणजे कधी तुलना वगैरे झाली नाही. आणि मग नवीन नवीन गायकी, कधी भावगीत, नाट्यगीत, उर्दू गझल, आणि मग शास्त्रीय सुगम संगीत, असा सर्व एकत्रित बाज हा शशिकला त्यांच्या गाण्यामध्ये आम्हाला, आणि तो अधिकाधिक आम्हाला द्विगुणित असा आनंद देणारा, कारण प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण सुधारणा करणं. एकदा तर म्हणजे माझ्या वाढदिवसाला ताई खास गायला आल्या, आणि विलासराव देशमुख तिथे ऐकायला होते. विलासराव देशमुखांनी एवढी दाद दिली होती ताईंच्या गाण्याला, फार भरभरून दाद दिली होती, फार भरभरून. आणि अशा अनेक समारंभ आहेत की ज्या समारंभाचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यानंतर त्यावेळी ताईंच्या प्रयत्नातून हे गानवर्धन संस्था जी सुरू झालेली आहे, त्याच्या फाउंडर मेंबरपैकी आम्ही आहोत. ताई माझ्याकडे आल्या की आपल्या अशी संस्था निघते. मग कृग धर्माधिकारी वगैरे त्यावेळी खूप मंडळी होती. मुकुंद संगोरामांचे वडील होते, पुणे विद्यापीठात हिंदीचे आणि संगीताचे प्रमुख होते. मग एक ग्रंथ तयार केला गानवर्धनच्या निमित्तानं, प्रत्येक पानावर जाहिरात घेऊन त्याच्या निधीतून संस्था सुरू करावी. अशा पहिल्या आजीव सदस्यांच्या मध्ये मी आणि ताई, आम्ही बरोबर त्या गानवर्धनमध्ये. आज आज गानवर्धन खूप चांगली नावाजलेली संस्था आहे भारतीय पातळीवर. पण त्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या लोकांचं योगदान आहे, त्यामध्ये शशिकलाताई आणि आमच्यासारख्यांचं फार मोठं योगदान त्यामध्ये. आणि नंतर मग ताईंनी काय केलं की नाडकर्णी सरांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या घरी, कधी कवी संमेलन, कधी उर्दू मुशायरा, कधी असं मिश्र विषय, म्हणजे मराठी उर्दू, अशा कार्यक्रमातून मग एखाद्या गझलचं गायन, असं वेगवेगळ्या लोकांच्या घरी, बंगल्यावर म्हणा किंवा घरी, अशा कार्यक्रमाचं आयोजन साधारणपणे दर महिन्याला व्हायला लागलं. आणि मग त्या ठिकाणी आम्ही जमायचो. आसिफ खान साहेब एक उर्दूचे चांगले गझल गायक होते. नानापेठेत ते आपल्या भवानीपेठेतल्या तकियामध्ये राहायचे ते. तिथे एक आणखीन हार्मोनियम वादक होते, त्यांचं नाव मी विसरलो, मुस्लिमच होते, पण तेही उर्दू शब्द सांगायला आणि गझलमध्ये पेटी कशी असावी ते सांगायला तिथं ताईंच्याकडे यायचे. खूप माणसं यायचो, त्याची नावं सुद्धा आता लक्षात नाही, इतकी माणसं तिथं ताईकडे यायची. आणि त्या सर्वांना सारखंच आदराने सामावून घेतलं जायचं त्या ठिकाणी. ही सगळी वैशिष्ट्य मी पाहिली. त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत त्या कधीही शांत बसल्या नाही, काहीतरी नवीन उपक्रम करत. मग रवींद्र कुलकर्णींना बरोबर घेतील, यांना घेतील, त्यांना घेतील, असं नवीन नवीन पिढीतले जे लोक आहेत त्यांना घेऊन कार्यक्रमाचं एक वेगळं स्वरूप, मग ते गझल असेल, भावगीत असेल, सुगम संगीत असेल, भक्ती संगीत असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या आयुष्यभर प्रयोग करीत राहिल्या. हे त्यांचं मला फार मोठं म्हणजे वैशिष्ट्य वाटतं. आणि आमचं फोन वगैरे संपर्क सातत्याने आजपर्यंत चालू. किती आता 72 ते म्हणजे जवळजवळ 49 वर्ष झाली त्या गोष्टीला. 48-49 वर्ष झाली. छान अगदी. पण कसं आहे की 48 वर्षापूर्वी त्यांचा जो उत्साह मी पाहिला होता ना, तो 49 वर्षानंतर आजही तो कायम आहे. किंवा इच्छाशक्ती
किंवा काहीतरी नवीन क्रिएशन, काहीतरी निर्माण करावं, याची जी त्यांची इच्छाशक्ती आहे ती वाखाणण्यासारखी मला सांगतो. मला फार म्हणजे आणि आवाजामध्ये उत्तम मार्दव आहे. एकतर नानासाहेबांचा आध्यात्मिक नाट्यसृष्टीचा जरी असला, तरी आध्यात्मिक असा एक वारसा पण आहे आणि त्यातला जो भावभावनांचा कल्लोळ होतो शब्दामध्ये आणि तो स्वरांमध्ये त्यांच्या उमटतो, हे मला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः त्या हार्मोनियम वाजवून गातात. म्हणजे एका बाजूला त्यांची पेटी घेऊन त्यांची वाजवण्याची पद्धत आहे. पण ते त्यांचं चालू आहे. म्हणजे त्यात काही कुठं खंड पडलेली नाही. आणि नवीन शिकणारी मुलं खूप यायची त्यांच्याकडे, मुलं-मुली खूप यायचे. आता अलीकडच्या काळात माझं जाणं कमी झालंय. पण पूर्वी मी खूप जात होतो. म्हणजे युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो, एका महामंडळाचा चेअरमन होतो, आमदार होतो. पण वेळ मिळाला की मग ऐकायला जाणं, हे आमचं सातत्याने राहायला लागली. आणि मग आमच्या मित्रांच्या घरी किंवा काही लोकांच्या घरी जर असं मला विचारलं, की कार्यक्रम आपल्याला ठेवायचा आहे, मग आम्ही ताईंशी संपर्क साधायचो. तुम्हाला एक गंमत सांगतो, फार महत्त्वाची आठवण. नरसिंहराव, भारताचे पंतप्रधान. 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना ते मानव संसाधन मंत्री होते. ह्युमन रिसोर्सेस म्हणजे शिक्षण मंत्री. पूर्वी शिक्षण मंत्री म्हणत होते, आता मानव संसाधन मंत्री म्हणतात किंवा HRD वगैरे. आणि फर्ग्युसन कॉलेजची शताब्दी होती 1985 ला. 1885 ते 1985. मग ते माझे विद्यार्थी फर्ग्युसनचे म्हणून त्यांना निमंत्रित केलं. निमंत्रित केलं. निमंत्रित केल्यानंतर विमानतळावर आम्ही त्यांना स्वागताला गेलो. बरं ते पुढे पंतप्रधान होणार आहे याची कोणाला कल्पना नव्हती. तेव्हा मी, माझा मित्र, माझा त्यांचा खूप चांगला परिचय होता. आम्ही विमानतळावर गेलो. फर्ग्युसनचे प्रिन्सिपल बाळ गाडगीळ वगैरे वगैरे. आम्ही मग गाडीत आलो आणि मग एकूण कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी बघितली की फर्ग्युसनमधला असा कार्यक्रम आहे. मध्ये आपल्याला 1.5-2 तासाचा वेळ आहे. मला गाडीतच ते म्हणाले, नरसिंहराव, उल्हास आपल्याला सर्किट हाऊसला जुनं सर्किट हाऊस एक साधारणपणे 1.5 तासाचा स्लॉट आहे, मध्ये वेळ आहे. तर मला जरा भावगीत, गझल किंवा संगीत किंवा सतार असे कोणी तुला आता वेळ कमी म्हणले, पण तुझा संगीताची आवड आहे नरसिंहराव मला म्हणतात. तर मग तुम्ही अरेंज करू शकाल का? तर म्हटलं काही हरकत नाही सर. सर्किट हाऊसला त्यांना आणून सोडल्याबरोबर तिथूनच लँडलाईन करून, त्यावेळी हे मोबाईल वगैरे काही फारसे हे नव्हते. फोन केला मग ताईंना. ताई म्हणलं असं असं नरसिंहरावांची इच्छा आहे, तर तुमची भावगीत, गझल वगैरे अशी ऐकण्याची. आणि काही हरकत नाही म्हणाले. मग त्याने लगेच इकडे फोन करून तबला वगैरे सगळं अरेंज केलं. नरसिंहरावांच्या समोर सर्किट हाऊसला. आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री प्राध्यापक राम मेघे, कारण प्रोटोकॉल म्हणून ते आले होते. ते राम मेघे, मी, नरसिंहराव आणि माझे 2 मित्र, आम्ही 5च लोक ऐकत होतो. त्या शिक्षकाला ताईंना खूप दाद दिली नरसिंहराव साहेबांनी. आणि मग सगळी चौकशी केली. मग त्यांनाही नाटकांची वगैरे खूप आवड होती नरसिंहरावांना. सगळी चौकशी करून नानासाहेबांच्या बद्दल चर्चा केली. इतकी फार म्हणजे काय भारतीय राजकारणामध्ये आपल्याला दुसरे पैलू लोकांचे माहीत नाहीत. स्वतः नरसिंहराव उत्तम हार्मोनियम वाजवायचे, उत्तम तरत महमूदच्या गझल गात होते. मुळात म्हणजे नरसिंहरावने दाद दिली शशिकला ताईंना आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलास सावंतने पण दाद दिली आणि अनेक या राजकीय क्षेत्रातले विविध ही ठळक तुम्हाला 2 नावं मुद्दाम मी, कारण मी त्याचा साक्षीदार असल्यामुळे दिली. आणि असे उत्तम असे आणि आजही त्यांची वाटचाल चालू आहे तितक्याच उत्साहाने. म्हणजे त्यांच्यावर हा तुम्ही लघुपट, ही फार काळाची गरज आहे. नवीन पिढीसाठी हे प्रेरणादायी तुम्हाला सांगतो, फार आवश्यक आहे. कारण ते कसं आपल्याबरोबर ते पुढे निघून जातं, त्याचं संकलन किंवा हे केलं नाही तर आपण नवीन पिढीला एक कशी प्रेरणा आपण घ्यावी, कसे आपण काम करावं, याच्यासाठी शशिकला त्यांचं हा लघुपट हा निश्चितपणे मला वाटतं मार्गदर्शक होईल, असं माझी कल्पना आहे. तुम्हाला सांगू का, संगीताचे भाव, अभंगाच्या वेळी भक्तीचा भाव असला पाहिजे. इतर म्हणजे प्रत्येक गाण्याचा भाव, त्यात हा जो गझल पेश करणं आहे, तर ती गझलची नजाकत, त्याची भावना, त्या शेरबरोबर येणारा जो अर्थ आहे आणि त्यातून आपल्या मनामध्ये उमटणारा जो कल्लोळ आहे आणि उर्दूचे शब्द, याचा जो त्रिवेणी असा एक संगम करावा लागतो आपल्या अदाकारीमध्ये आणि पेशकारीमध्ये आणि उच्चारामध्ये आणि स्वरांच्यामध्ये. हे फार मोठं अवघड काम आहे. पण हे अवघड काम शशिकलाताईंनी इतकं आत्मसात केलं आणि अनुभवातून केलं, अभ्यासातून केलं. अनेक गोष्टी त्यांनी अनेक म्हणजे गझला ज्या ऐकल्यात किंवा त्या क्षेत्रातली जी मान्यवर माणसं होती त्यांचा जो त्यांचा संपर्क आला, त्यांच्याकडून काही माहिती घेऊन नेहमी काहीतरी आत्मसात करावं आणि आपल्यामध्ये ते लोकांच्या पुढे पेश करावं. आणि त्यामुळे त्यांची उर्दू गझलची पेशकारी ही अप्रतिम होती.
आणि पेशकारी नसेल तर मग त्या उर्दू गझलला मजा पण येत नाही, तुम्हाला सांगतो मी. आणि उर्दूला पेशकारीशिवाय, अदाकारीशिवाय तुमचा मुद्राभिनय, तुमचे डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव हे जर उत्तम नसेल तर गझल कधीही रंगत नाही. म्हणजे त्या गझलमध्ये लोक असा एक समावेश झाला पाहिजे त्यांचा. हां, म्हणजे ते होत नाही आणि ते मात्र ताईंनी उत्तम आत्मसात केलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की ते कसं केलं, किती लोकांचा अनुभव, किती लोक घरी आले. असं एक फार वेगळं हे होतं. गजाननराव आठवे वगैरे त्या काळामध्ये येत होते. कर्मयोगाप्रमाणे कार्यरत राहणं, म्हणजे कार्यरत राहण्याचा अर्थ नेहमीच गझल गाणं असं नाही. सातत्याने त्याचं चिंतनामध्ये राहणं, त्यातनं एक शक्ती प्राप्त होती, ज्याला आत्मबल म्हणतात. ते आत्मबल, इच्छाशक्ती आणि त्यामुळं कधीही थकणं हा जो शब्द असतो ना, तो या माणसाला स्पर्श करत नाही. की कंटाळा आलाय मला, हा शब्द अशा व्यक्तींना कधी स्पर्श करत नाही. तशा व्यक्तिमत्वाच्यापैकी खरं म्हणजे शशिकलाताई आहेत. आणि मला असं वाटतं की तो वारसा त्यांच्या वडिलांच्याकडनं आला असावा. कारण वडील सुद्धा शेवटपर्यंत वेगवेगळ्या कल्पनाशक्ती म्हणजे प्रत्यक्षामध्ये आणणं याच्यामध्ये कार्यरत होते. नवीन नवीन प्रयोग नाट्याच्या त्या सीनमधनं देऊन किंवा पडद्यामध्ये किंवा स्टेजवर असा ट्रिक सीन करणं अवघडच आहे ना हो. पण ते त्या काळात त्यांनी करून दाखवलं आणि ते करून दाखवल्यानंतर लोकांना आणखी प्रोत्साहन आलं. मग फिरता रंगमंच वगैरे त्याची प्रेरणा घेऊन लोकांनी अनेकांनी केलं. पण ती जी एक संस्काराची आणि वारसा ज्याला म्हणतो आपण, तो शशिकलांनी अतिशय उत्तम जपलेला आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि तो जपल्यामुळंच त्यांचा उत्साह कधी मावळत नाही. काय असतं आता, माणसाने नेहमी प्रसन्न असलं पाहिजे, तसे त्या प्रसन्न असतात. कसं आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अंतर्मनामध्ये आपल्याला कळतं की आपले सुखदुःख काय आहेत. पण ती न दर्शवता साहेब राहणं आनंदामध्ये, तेच फार महत्वाचं असतं. आणि ते ताईंनी फार सुंदर आत्मसात केलंय. बरं, अशा ह्या सगळ्या व्यक्तिमत्वामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये पण लोकप्रिय होत्या. जसं नाडकर्णी सरांचं तसंच शशिकलाताईंचं होतं. सगळं एकदम असं रेलचेल असायची माणसांची. नेहमी माणसामध्ये राहणं, उत्साहाने राहणं, सदैव हसरा चेहरा ठेवणं हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे गझला त्यांनी गायल्या तशा अनेक गझलांना त्यांनी उत्तम संगीत दिलं, उत्तम चाली दिल्या, उत्तम बसवल्या. आणि त्यातल्या काही गझला एवढ्या गाजल्या की उर्दू शायरांना देखील त्याचं एक प्रकारचं कौतुक वाटलं. हे त्याचाही मी साक्षीदार तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळी खूप देवाणघेवाण व्हायची ना कलेची सुद्धा. जर ती कला आपल्याला आणखीन वाढवायची असेल तर त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. आता जसं मी सांगितलं की ताईंच्या घरी जशा अनेक गोष्टींची चर्चा व्हायची, तशी मेहंदी हसन पासून मुन्नी बेगम पर्यंत आणि फरीदा खानम पासून नसीम बानू चोपडा पर्यंत अशा सगळ्यांची आम्ही चर्चा करायचो. आणि मग त्या चर्चेतून वेगवेगळ्या, तर त्यापैकी ह्याच्या फरीदा खानमची जी गझल आहे, तुम जाने की जिद्द न करो, त्या इतक्या अदाकारीमध्ये शशिकलाताई गायच्या, तुम्हाला सांगतो वंडरफुल अगदी. ती मला गझल खूप आवडायची. मग कधी कधी गेले की सांगायचं तुम्ही गा म्हणून, असं आम्ही सांगतही होतो. फार मजा यायची हो. सगळ्याच वाटचालीमध्ये, संस्थेच्या काय जीवनाच्या, पण व्यक्तिगत जीवनाच्या वाटचालीमध्ये रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सव किंवा सहस्त्रचंद्र दर्शन, अशी आपण वेगवेगळी नावं दिलीत वेगवेगळ्या टप्प्यांच्यावर. पण मी तुम्हाला सांगू का, ज्याला चिरतारुण्य हा शब्द येतो ना, जे कधी कधी काही विशेषणं ही काहींना चपकल बसतात आणि काही लोकांच्या दृष्टीनं ती विशेषणं भाषणात पडलेली असतात. ताईंच्या दृष्टीने पाहिलं तर ही सगळी विशेषणं ही चपकल आहेत. म्हणजे आता अमृत महोत्सव आहे, उद्या सहस्त्रचंद्र दर्शन होईल. पण जसे आपल्याला काही आपण व्यक्तिमत्व पाहतो बघा, कसं आता म्हणजे आपल्याला आता काही लोकांची आपण 100 वर्ष पूर्ण केली, आता आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रात. पण ती थकलेली माणसं नाहीत, त्यांची स्मरणशक्ती आजही तल्लक आहे. आणि तुम्हाला सांगतो, चिंतन मनन आणि तुमचा कर्मयोग हा सातत्याने असला ना, तर कधीच स्मरणशक्ती मावळत नाही. आणि तसा मला वाटतं आयुष्यातला योग आहे ना, तो ताईंच्या 100% जीवनामध्ये. आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण इथंच थांबणार नाही. त्यांना शतक असं त्यांनी गाठावं उत्तम प्रकारे आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी गात राहावं आणि गात राहून लोकांना आनंद द्यावा.